बातमी पुण्यातून। भाऊ भाऊ म्हणून पुण्यात बोलावलं, घरी घेऊन गेली आणि गुंगीचं औषध दिलं, देवदर्शनासाठी बोलावलं आणि अत्याचार केला। अत्याचार पीडित पुरुषानं ही आपबीती सांगितली आहे। पीडित पुरुष जय महाराष्ट्रवर पीडित पुरुषानं ही प्रतिक्रिया दिलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणावर पीडित पुरुषाशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी। एका महिलेनेच एका पुरुषावर अत्याचार केल्याची घटना घडल्यामुळे मोठा गदारोळ जो आहे तो माजलेला आपल्याला पाहायला मिळतोय। ज्या व्यक्तीसोबत हे संपूर्ण घटना घडली ते व्यक्ती कोल्हापूरचे आहेत आणि ते आपल्या सोबत आहेत, जय महाराष्ट्राशी ते बातचीत करतायत। नेमका हा प्रकार काय घडलेला आहे, कारण का ही अशी केस पाहायला मिळते ज्यामध्ये महिलेकडूनच जो आहे तो तुमच्यावर अत्याचार झाल्याची माहिती आहे। आम्ही ज्यावेळेस तुळजापूरला गेलेलो होतो त्याला लाईनमध्ये थांबलो असताना माझ्या पत्नीशी त्यांनी संपर्क साधून हसायला वगैरे चालू केलं आणि त्याच्यातून त्यांनी ओळख निर्माण केली। ओळख निर्माण केल्यानंतर लाईनमध्ये आम्ही 2 तास असताना तिनं तिच्याशी बातचीत चालू केली की मी एक ॲडव्होकेट आहे, माझे मिस्टर PSI आहेत, ते मुंबईला असतात आणि मी इथं केससाठी इथं आलेलो आहे, त्यात केसचं काम झालं म्हणून दर्शनासाठी आलो आहे असं म्हटले आणि ती हे केली, लाईनमधून बाहेर आली। बाहेर आल्यानंतर आमचं दर्शन झाल्यानंतर आम्ही ज्या वेळेला बाहेर पडतो त्यावेळेला ती मंदिराच्या बाहेर आमची वाट पाहत थांबलेली होती आणि तिथं तिनं सेल्फी घ्या म्हणून आम्हाला सांगितलं। मग सेल्फी घेतल्यानंतर ते फोटो तसंच हे केलं आणि आम्हाला आमचा नंबर त्यांनी घेतला, तुम्ही आमच्या घरी जायला पाहिजे म्हणून आग्रह केला। मग आग्रहात काय तर मी गेलो त्यांच्या घरी गेल्यानंतर तिथं त्यांच्या घरी राहिल्यानंतर ही तिथं रात्रीचं मला हे करायला लागली, जबरदस्ती करायच्या प्रयत्नानं आली। त्यांच्या घरी कोण नव्हतं? मुलगी होती, मुलगी बाहेर झोपलेली, रात्री 1:30 वाजता आली आणि मला अतिप्रसंग करायचा प्रयत्न केला। मी तिथंच हे केलो तर मला ती दमदाटी द्यायला लागली की काय केलं तर बघ तुझी वाट लावीन आणि असं तसं म्हणून मला प्रेशरमध्ये ठेवलं तिनं आणि नसेल तर तुझं जे बदनामीच करतो आणि उद्या गप जायचं आणि हे करायचं म्हणून सांगितले। एवढं का घाबरला, एवढी भीती का अशीच होती तुम्हाला? मी माझ्या इज्जतीसाठी घाबरलो सर आणि मला ते म्हणजे भीतीच वाटायला लागली की असं जर झालं तर पुढं काय त्या ह्याच्यातून मी हा म्हणत तिथून दर्शन घेतलं आणि पळता पाय काढून बाहेर आलो। मग तिथून आलो पुण्याला त्या दिवशी मी रात्री म्हटलं आता जातो म्हटल्यानंतर ते म्हणाले नाही तू जात असेल तर मी तुला सोडायला येणार म्हणून मला हे करायला लागले। मग माझ्या मिसेसला पण फोन केला त्यांनी की त्याला आम्ही एकटं सोडणार नाही, मी सोडायला येणार म्हणून। मग म्हटलं आता रात्रीचं हिला घेऊन जाऊन काय करणार म्हटलं आणि मी गप्प राहिलो आणि बरं आज राहतो म्हणून त्या दिवशी राहिलो आणि दुसऱ्या दिवशी मी माझ्या गावीच गेल्यानंतर मला ती परत फोन करायला लागली की कुणाला सांगितलं असतं बघ तुझं काय करतो असं दमदाट्या द्यायला लागले। मी गेल्यानंतर नंबर ब्लॉकमध्ये टाकला, अदर नंबरवरून मला ती कॉल करायला लागली। तुम्ही पैसे वगैरे काय दिले त्यांना? हे प्रकरण तुमच्या इज्जतीला घाबरून काय हे केलं? मी तिला पैसे थोडे ट्रान्सफर केलेले काय म्हणजे ते तिकडे ह्याला प्रयागला जे गेलेलो त्यावेळेला जे ते तिकिटाचा किंवा ह्याचा खर्च होता तो पूर्ण मी ते त्यांना दिलेला आहे काय आणि बाकीच्या पैशासाठी 2 लाखासाठी माझ्याकडे ते डिमांड करत होती। पोलिसांनी तुम्हाला मदत केली? पोलिसांनी मदत केली, माझ्या ताईने मला या प्रकरणात उज्ज्वला ताईने चांगलीच मदत केली। तिनं मला धमकी दिली की तू जर मला जर हे केलं नाहीस तर 2 लाख रुपये दे, नसेल तर तुझं बघ काय करतो म्हणून। मग मी म्हटलं माझ्याकडे पैसेच नाही तर मी तुला कुठले देऊ, 2 लाख दिलास तर मी गप राहणार, नसेल तर बघ असं त्यानं मला स्पष्ट घरात पण सांगितलेलं। उज्ज्वला गोड आहे, त्यांनी या सगळ्या संदर्भामध्ये, कारण काही कोल्हापूरचे त्या पुण्याचे आहेत, यांनी संपर्क साधला आणि नंतर हे सगळे चक्र फिरले। काय नेमकं या सगळ्या प्रकरणातून तुम्हाला पाहायला मिळालं? कारण का महिलांवर अत्याचार होतात ते पण चुकीचंच आहे, पण तक्रार लगेच घेतली जाते, कॉग्निझन्स घेतला जातो, यंत्रणा सतर्क होतात। पुरुषांबाबतीत अशी तक्रार पहिल्यांदा पाहायला मिळाली, काय नेमका सगळा त्रास झाला? सदर गौरी वांजळे हिच्या बाबतीत माझ्याकडे गेले 6 महिने अनेक जण पाठपुरावा करत होते की ताई आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि आमची दखल म्हणजे जितके लोक माझ्याकडे गौरी वांजळेच्या विरोधात आले त्या कुणाचीही दखल कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये घेतली गेली नाही, कारण गौरी वांजळे ही छातीटोकपणे सांगते की कोथरूड पोलीस स्टेशन माझ्या खिशात आहे आणि मी स्वतः हायकोर्टाची वकील आहे। मग माहिती अधिकाराच्या माध्यमातून हायकोर्टातून ती कुठल्याही प्रकारची वकील नसून ती फक्त आणि फक्त समाजामध्ये काही गरीब लोकांची दिशाभूल करते, दादागिरी करते आणि तिला पाठराखण करणारे कोथरूड पोलीस स्टेशन मधले काही लोक आहेत।
अशा पद्धतीने जर का या महिलांकडून या सगळ्याची मोडस ऑपरेंडेसी असेल आणि मोठं रॅकेट यामध्ये जर असेल तर पोलीस यंत्रणेने सतर्क होऊन अशांचा वेळीच बंदोबस्त करणं इथून पुढच्या काळाची गरज बनलेली पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन दीप मिश्रासह रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.